डिअर स्टुडंट्स, मला की नाही आज कसं तरीच होतंय. माझी थोडीशी तब्येत ठीक नाही. माझ्या ना पोटात दुखतंय. थोडस ताप आल्यासारखं वाटतोय. आज खूपच थकल्यासारखं वाटतंय यार. या सगळ्या वाक्यांसाठी आपण इंग्रजीतलं कोणतं वाक्य वापरतो? आय एम सिक, राईट? पण आय एम सिक या शब्दातून हे सगळे अर्थबोध खरंच होतात का? नाही न होत. याचा शब्दशः अर्थ सारखा नसतो. मग प्रत्येक वेळेस आय एम सिक, आय एम सिक, आय एम सिक हेच वापरणार का? चला तर बघूया त्या प्रत्येक आजारासाठी आपण कोणते शब्दप्रयोग वापरायला हवे. सो हे जे सगळे वेगवेगळे आजार आहेत त्या आजारासाठी तुम्हाला उत्तर हवी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग शिकूया आपण की खरंच बरं आपल्याला कोणत्या प्रकारच्या आजारासाठी आपण कोणते शब्द वापरायला हवे. तुम्हाला ताप आलाय किंवा थोडंसं बरं वाटत नाही, कसं बरं म्हणाल इंग्रजीमध्ये? आहे ना, ताप किंवा थोडंसं बरं वाटत नाही. मग यासाठी काय वापराल? सिंपल. सो यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे आय हॅव फेवर. काय म्हणाल? आय हॅव फेवर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता आय हॅव द फ्लू. आय हॅव द फ्लू. काही वेळेस याच अर्थासाठी आपण आय एम नॉट फीलिंग वेल, आय एम नॉट फीलिंग वेल असं सुद्धा म्हणू शकता. किंवा आणखी एक शब्द प्रयोग आहे. काय म्हणाल मग? तर तुम्ही म्हणू शकता आय एम डन विथ द फ्लू. आय एम डन विथ द फ्लू. सो ताप आल्यास याच्या पुढे यापैकी कोणतं तरी एक वाक्य नक्कीच वापरा. थोडंफार बरं वाटत नाही तरी पण आय एम सिक, आय एम सिक म्हटलं तर काय समजेल? सो पक्क सांगा, निश्चित सांगा की यस मला थोडासा ताप आलेला आहे. त्यासाठी आधी दिलेले हे सगळे शब्दप्रयोग नक्कीच वापरा. आय एम सिक वापरणं बंद. मला सर्दी झाली आहे. मला की नाही थोडा खोकला आहे. माझा घसा खवखवतोय. यासाठी जी इंग्रजी तुम्हाला माहिती आहे कसं म्हणाल हे इंग्रजीमध्ये? तर पहा, जर आपल्याला सर्दी झाली असेल, सर्दी झाली असेल तर काय म्हणाल? तर तुम्ही म्हणायला हवं आय हॅव कॉट अ कोल्ड. आय हॅव कॉट अ कोल्ड. काही वेळेस काय होतं ना की त्या खोकला पण लागतो. सो जर थोडाफार खोकलाही असेल तुम्हाला तर तुम्ही काय म्हणाल? तर तुम्हाला म्हणावं लागेल आय हॅव अ बॅड कफ. काय म्हणाल? आय हॅव अ बॅड कफ. काही काही वेळेस काय होतं ना की घसा जो आहे ना या सगळ्या लक्षणांमध्ये घसा पण दुखत असतो आपला. तर मग आता घसा खवखवणे हा शब्दप्रयोग आहे मराठीत. आपण म्हणतो माझा घसा खवखवत आहे. काय म्हणाल याला? तर याला आपल्याला म्हणावं लागतं माय थ्रोट हर्ट्स. काय म्हणाल? माय थ्रोट हर्ट्स. HURTS, हर्ट्स. ओके, म्हणजे माझा घसा खवखवत आहे. याचा अर्थच काय असतो माहितीये का? सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे याचाच अर्थ काय असतो की आपण थोडेफार आजारी असतो ना, आपण थोडंफार आपलं काहीतरी दुखत असतं. मग याच्यासाठी आपण काय वापरतो माहिती का? सगळेच रामबाण उपाय. ह्या तिन्हीला एकत्रित सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? तर तुम्ही म्हणू शकता आय एम अंडर द वेदर. आय एम अंडर द वेदर. याचा अर्थ काय की मी थोडीशी आजारी आहे, थोडीशी आजारी आहे. सर्दी वगैरे झालं की आपल्याला थोडंसं आजारपण आल्यासारखं वाटतं. तर मग ह्या तिन्हींना एकत्रित तुम्ही म्हणू शकता आय एम अंडर द वेदर. म्हणजे याच्यामध्ये तीनही अर्थ येतील. सर्दी, खोकला किंवा तुमचं थ्रोट इन्फेक्शन असेल तर याच्यासाठी तुम्ही वापरू शकता आय एम अंडर द वेदर. सो निश्चित हे शब्दप्रयोग याच्यानंतर वापरा. तर आय एम सिक हे चुकीचं आहे का? अजिबात नाही. आय एम सिक हे चुकीचं नाही. पण हे प्रत्येक वेळेस वापरलं तर त्यांना कसं कळेल की तुमचा घसा खवखवतो आहे? सो त्यासाठी तुम्हाला वापरावं लागेल पर्टिक्युलर वर्ड. ओके, तुम्हाला जो आजार झालाय तोच सांगायचा आहे. आय एम सिक हे पण करेक्ट आहे, पण यातून तुम्हाला सिकनेस काय आहे तो कळत नाही. सो याच्या पुढे इथे दिलेले हे शब्दप्रयोग जरूर वापरा. माझ्या पोटात दुखतंय. प्रत्येक जण सांगतो माझ्या पोटात दुखतंय. इंग्रजीत कसं म्हणाल? मग आपल्याला एकच वाक्य आठवतं आय एम सिक. पण प्रत्येक वेळेस आय एम सिक या शब्दातनं हे चुकीचं नाही, परंतु आय एम सिक याच्यामधनं रिअल अर्थबोध होत नाही, खरा अर्थबोध होत नाही. म्हणजे तुमचं पोट दुखतंय हे कळत नाही. मग काय वापरेल बरं यासाठी? तर तुम्हाला म्हणायला पाहिजे आय हॅव अ स्टमक एक. आय हॅव अ स्टमक एक. आय हॅव अ स्टमक एक. सो माझ्या पोटात दुखत आहे. काही वेळेस तुम्ही याला शब्दप्रयोग बदलूनही वापरू शकता. म्हणजे कसं की माय स्टमक इज अपसेट. माय स्टमक इज अपसेट. माझ्या पोटामध्ये काहीतरी गडबड आहे. माय स्टमक इज अपसेट. या पद्धतीने
पद्धतीनं सुद्धा तुम्ही आपल्या पोटामध्ये दुखत आहे. काही काही वेळेस काय होतं की आपण काहीतरी खाल्लेलं असतं, त्यामुळे आपल्या पोटात गडबड असते. सो हे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीनं म्हणू शकाल? तुम्ही म्हणू शकता आय एट समथिंग बॅड. आय एट समथिंग बॅड. सो याच अर्थाने तुम्ही पोटदुखी सांगू शकता. आता याच्या पुढे आय एम सिक वापरणं बंद करा. बऱ्याच वेळेला ना आपल्याला थकल्यासारखं होतं, खूप थकवा जाणवतो. हे पण आपल्या आजारपणाचंच एक लक्षण असतं. मग आता हे पण इंग्रजीमध्ये कसं सांगायचं? त्यालाही आपण म्हणतो आय एम सिक. पण प्रत्येक वेळेस आय एम सिक वापरायचा नाही, जरी तो बरोबर असेल तरी पण. मग काय बरं वापराल की मला थोडंसं थकल्यासारखं वाटतंय, तर तुम्ही म्हणू शकता आय एम टायर्ड. ओके, आय एम टायर्ड. किंवा तुम्ही म्हणू शकता आय फील टायर्ड. आय फील टायर्ड. याहीपेक्षा खूपच जास्त थकवा वाटत असेल आणि थोडा ऍडव्हान्स इंग्रजीत बोलायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय एम एक्झॉस्टेड. आय एम एक्झॉस्टेड. आता याहीपेक्षा चांगली इंग्रजी जर तुम्हाला म्हणायची असेल तर तुम्ही काय म्हणू शकता? तर याच वाक्यासाठी, याच अर्थासाठी तुम्ही म्हणू शकता आय एम कम्प्लिटली ड्रेन्ड. आय एम कम्प्लिटली ड्रेन्ड म्हणजे मी खूप प्रचंड थकलेली आहे. सो आय एम कम्प्लिटली ड्रेन्ड. आता याच्यानंतर हेच शब्दप्रयोग वापराल जर तुम्हाला थकवा आलेला असेल तर. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आय एम फील सिक असं नाही म्हणायचंय. सो तुम्हाला काय म्हणायचं आहे? आय फील सिक किंवा तुम्ही म्हणाल आय एम फीलिंग सिक. राईट. सो या पद्धतीनं योग्य इंग्रजीचा वापर हा आपण केला पाहिजे. आता या सगळ्या गोष्टींसोबत आपण पाहूया की ऑफिशियली जर आपल्याला म्हणायचं असेल, एखाद्या वेळेस आपल्याला ऑफिसमध्ये सांगायचं असतं की आपण आजारी आहोत, तर आपण ऑफिसमध्ये हे तर नाही म्हणू शकत ना की मी आजारी आहे, माझ्या पोटात दुखतंय वगैरे. हे फॉर्मल लँग्वेज नाही वाटत. सो तुम्हाला तिथे काय म्हणावं लागेल? तर तुम्हाला म्हणावं लागेल आय एम नॉट फीलिंग वेल टुडे. ऑफिसमध्ये जाताय, ऑफिसला ईमेल वगैरे करावा लागतो, तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता आय एम अनवेल टुडे. आय एम अनवेल टुडे. ओके. सो इन्स्टेड ऑफ आय एम सेइंग आपण अशा प्रकारचे वेगवेगळे शब्दप्रयोग हे आपल्या आजारपणासाठी नक्कीच वापरले पाहिजेत, जेणेकरून की आपली इंग्रजी जी आहे ती फॉर्मल वाटली पाहिजे आणि ती छान वाटली पाहिजे, आहे ना. फायदा होईल. आणि करेक्ट इंग्रजी बोलायला शिका माझ्यासोबत. आणि त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पाहत राहा, ज्यातून तुम्ही अगदी करेक्ट आणि एक्झॅक्ट अशा प्रकारची